धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीमध्ये ऑल वेल आहे। आगामी निवडणुकीसाठी पक्ष वाढवा अशा पद्धतीच्या सूचना अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये आपल्या मंत्र्यांना पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। महायुतीच्या बैठकीतील निरोप घेऊन राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे हे देवगिरीवर पोहोचले। राजीनामा प्रकरणाची झळ महायुतीला बसणार नाही अशा दृष्टीने या बैठकीमध्ये निर्णय घेतले गेले। या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून। धनंजय, सध्या महायुतीमध्ये सगळं काही व्यवस्थित आहे असं म्हटलं जातंय। अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याचा राजीनामा झालाय, दुसऱ्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी आहे। काय नेमकं अजितदादांच्या गोटात सध्या घडतंय, त्या राष्ट्रवादीत नेमकं काय वातावरण? रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला, तो स्वीकारलाही गेला। त्यानंतर फार गदारोळही आपल्याला पाहायला मिळाला। जी विरोधकांची मागणी होती ती पूर्ण झालेली, मात्र आता त्यांच्यावर आणखी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनाही सहआरोपी करावे अशी सुद्धा मागणी करण्यात येते। हे सगळं एकीकडे असताना हे दिवसभर घडलं, मात्र संध्याकाळी म्हणजे दर मंगळवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक होते आणि या बैठकीला सुद्धा धनंजय मुंडे काल उपस्थित राहिले। महायुतीमध्ये ऑल वेल असल्याचं चित्र हे सध्या पाहायला मिळतं। त्याचबरोबर हे जे राजीनामा सत्र आहे या प्रकरणावरून महायुतीमध्ये सगळं ऑल वेलच राहावं आणि बैठकीतले सगळे जे निर्णय आहेत ते घेऊन सुनील तटकरे कालच्या अजित पवारांच्या बैठकीत पोहोचले। या ठिकाणी प्रत्येक आमदार मंत्री हे या नियमित बैठकीला येत असतात, काल सुद्धा तसंच घडलं। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंनी मौन बाळगलेलं पाहायला मिळालं। त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया माध्यमांना दिली नाही। बैठकीनंतर ते थेट निघून गेलेले पाहायला मिळाले आणि या सगळ्यामध्ये काल छगन भुजबळ सुद्धा या कालच्या बैठकीमध्ये अनुपस्थित होते। त्यांनी ते सुद्धा या बैठकीला उपस्थित नसलेले पाहायला मिळाले। एकीकडे हे सगळं असताना काल कोकाटेंनी सुद्धा अजित पवार यांची भेट घेतलेली पाहायला मिळाली। आज न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, आज सुनावणी आहे। त्याच्या आधी काल रात्री त्यांनी अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। आज नेमकं सुनावणी दरम्यान काय होतं आणि आज कशा पद्धतीने या सगळ्याचे पडसाद पडतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र कालच्या बैठकीमध्ये कालची जी बैठक झाली त्यामध्ये पक्षवाढीसाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचे, आगामी निवडणुका आहेत त्या दृष्टीने काम करायचं अशा सूचना ज्या आहेत त्या पदाधिकाऱ्यांना, आमदारांना आणि मंत्र्यांना देण्यात आलेल्या कालच्या बैठकीत पाहायला मिळाल्या। रिद्धी जी, धनंजय धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।